नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026ची सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी आपण महत्त्वाचं असणारं लिपिक, शिपाई आणि चालक या पदासाठी महत्त्वाचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोबतच चालू घडामोडी 2025-26 वरती सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. रौलट कायदा पारित करण्यात आला तेव्हा भारताचे व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. मग या ठिकाणी महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे पहा. रौलट कायदा कधी पारित करण्यात आला? तर 1919 या वर्षी तो करण्यात आला होता. त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर लॉर्ड चेम्सफोर्ड हे जे आहेत, हे 1919च्या काळामध्ये जो रौलट कायदा पारित झाला तर तेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड चेम्सफोर्ड. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. मानवाच्या शरीरातील पेशींमध्ये एकूण गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. मानवी शरीरामध्ये एकूण गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात? या ठिकाणी जवळपास 30% विद्यार्थी हे चुकीचं उत्तर देत आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर 23 जोड्या असतात. आणि जर आपल्याला प्रश्न विचारला की गुणसूत्र किती असतात, तर 46 गुणसूत्र असतात आणि जोड्या असतात पहा 23. मग या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. तर मानवी शरीराच्या पेशीमध्ये एकूण 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. त्याला इंग्रजीमध्ये 23 क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. आणि याबद्दलची जर अजून माहिती पाहिजे असेल तर पहा. जोड्यांच्या स्वरूपात जर विचार केला तर 23 जोड्या असतात आणि गुणसूत्रे असतात पहा 46 गुणसूत्रे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे. डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी मुख्यतः कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. जर आपल्याला डोळे निरोगी ठेवायचे असतील तर कोणत्या व्हिटॅमिनची आपल्याला गरज असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर जीवनसत्व अ म्हणजेच व्हिटॅमिन ची आवश्यकता असते आपल्याला जर डोळे निरोगी ठेवायचे असतील तर. मग या ठिकाणी अजून एक म्हण आहे. म्हण म्हणण्यापेक्षा एक स्लोगन आहे. ते स्लोगन काय आहे? गाजर खाओ आखे चमकाओ. म्हणजे गाजर जे आहे तर या गाजर या फळामध्ये व्हिटॅमिन ची मात्रा जी आहे ही खूप प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यासाठी ते लाभदायक असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे. जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? 2019ला वनरक्षकमध्ये विचारण्यात आला आणि 2023ला हा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. तसेच 2026ला सुद्धा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. मग या ठिकाणी अजून आपण काही पॉईंट्स पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी थोडेसे महत्त्वाचे ठरतील. तर याची जी स्थापना आहे ही भारतातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे आणि याची स्थापना 1936 या वर्षी हेली नॅशनल पार्क म्हणून करण्यात आली होती. याचं जे स्थान आहे हे उत्तराखंड राज्यातील नैनिताल या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि हा एक व्याघ्र प्रकल्प देखील आहे. 1973 मध्ये भारतात सुरू झालेला प्रोजेक्ट टायगर हा उपक्रम याच उद्यानामधून पहिल्यांदा सुरू करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. राज्यघटनेचा असा कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने जर एखादा निर्णय दिला तर तो निर्णय बदलण्याचा किंवा निकाल जर दिला तर त्या निकालावरती परत विचार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर अनुच्छेद 137 नुसार सर्वोच्च न्यायालयाने एखादा जर आदेश दिला असेल किंवा निकाल जर दिला असेल तर त्यावरती परत ते विचार करू शकतात. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल अनुच्छेद 137.
यानंतरचा प्रश्न आहे, जिल्ह्यात महसूल गोळा करण्यावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर पदाची निर्मिती कोणी केली होती? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला याच्यावरती खूप वेळा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. कलेक्टर पद हे कधी निर्माण झालं वगैरे असे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. मग कलेक्टरची पदाची निर्मिती का केली होती? तर निर्मिती केली होती जो जिल्ह्यातील पूर्ण जो काही महसूल आहे तो गोळा करणं आणि त्याच्यावरती देखरेख ठेवणं. या पदाची निर्मिती ही कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर लॉर्ड हेस्टिंग या इंग्रज अधिकाऱ्याने कलेक्टर या पदाची निर्मिती केली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, त्याला इंटक असं म्हटलं जातं, INTUC, याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. INTUC, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, याची जी स्थापना आहे ही केलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक टक्केवारी खालीलपैकी कोणत्या वायूची आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. वातावरणामध्ये खूप सारे वायू आहेत, पण त्यामध्ये सर्वात जास्त टक्केवारी असणारा वायू कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर नायट्रोजन हा जो वायू आहे हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये सर्वात जास्त असणारा वायू आहे. यामध्ये पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे. वातावरणातील अजून जे काही वेगवेगळे वायू आहेत त्यांची टक्केवारी कशी आहे ते समजावून घ्या. नायट्रोजन जवळपास 78% वातावरणामध्ये स्थित आहे. ऑक्सिजन हा जवळपास 21% वातावरणामध्ये आहे. ऑर्गॉन जो आहे तो 0.9% एवढा स्थित आहे आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो जवळपास 0.04% इतका स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अनधिकृत व्यक्तीला माहिती वाचता येऊ नये म्हणून डेटा सांकेतिक भाषेमध्ये बदलण्याच्या प्रक्रियेला डॅश असं म्हटलं जातं. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. त्याला अजून एक शब्द आहे पहा, E2E, हा थोडासा ॲडव्हान्स लेवलचा आहे. पण जर आपण एखाद्याला मेसेज करतोय आणि तो मेसेजमध्ये कोणीही वाचू नये त्यासाठी तो जो मेसेज आहे किंवा तो जो डेटा आहे तो एका सांकेतिक भाषेमध्ये चेंज केला जातो. तर ते चेंज करण्याची जी पद्धत आहे त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1, तर इन्क्रिप्शन असं त्याला म्हटलं जातं. आणि ज्यावेळी तो डेटा समोरच्याकडे जातो आणि तो ज्यावेळेस त्याला तो डिकोड करून वाचतो तर त्या पद्धतीला म्हटलं जातं पहा डिक्रिप्शन. आणि या ठिकाणी उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल एन्क्रिप्शन. यानंतरचा प्रश्न आहे, न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीस दिला जाणारा अधिकृत आदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. न्यायालयात दाखल किंवा हजर राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा जो आदेश असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2, तर त्याला समन्स असं म्हटलं जातं. मग यावर काही कोर्टाच्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या समजावून घ्या, कारण हे जे आहेत ना हे खूप महत्त्वाचे असणार आहेत. समन्स म्हणजे काय? तर हे न्यायालय किंवा अधिकृत संस्थेद्वारे बजावलेले कायदेशीर बोलावणे असते, ज्यामध्ये व्यक्तीला विशिष्ट तारखेला त्यावेळी न्यायालयात हजर राहणं हे बंधनकारक असतं. मग त्यानंतर येतं पहा वॉरंट. तर वॉरंट म्हणजे काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती समन्स देऊनही जर हजर राहत नसेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला बोलावण्याचा आदेश जरी दिला असेल आणि तेव्हा पण ती व्यक्ती कोर्टामध्ये हजर राहत नाही, तर त्याला अटक करण्याची परमिशन दिली जाते. तेव्हा त्याला म्हटलं जातं पहा वॉरंट. आदेशपत्र म्हणजे ऑर्डर काय असतं? तर न्यायालयाचा कोणताही विशिष्ट निर्णय किंवा सूचना असू शकते, त्याला आपण आदेशपत्र किंवा ऑर्डर असं म्हणतो. यानंतर आहे नोटीस. तर नोटीस म्हणजे काय असतं? तर ही सामान्यतः एखादी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला दिली जाणारी पूर्वसूचना असते, तिला म्हटलं जातं नोटीस. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रहार हे भारताने फेब्रुवारी 2026 मध्ये तयार केलेले पहिले व्यापक राष्ट्रीय धोरण कशाशी संबंधित आहे? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने प्रहार हे पहिलं राष्ट्रीय व्यापक धोरण आहे सुरू केलं होतं. तर ते कशाशी संबंधित आहे? आणि प्रहार हे जे आहे हे दहशतवाद विरोधीशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, लोकायुक्त ही यंत्रणा सर्वप्रथम डॅश या राज्यात डॅश या वर्षी निर्माण करण्यात येऊन कार्यान्वित झालेली आहे. एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. म्हणजे प्रश्न 2 वेगवेगळे कसे होतील? लोकायुक्त ही जी यंत्रणा आहे ही सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली? आणि दुसरा प्रश्न आहे की ती कोणत्या वर्षी निर्माण करून ती कार्यान्वित करण्यात आली?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर महाराष्ट्र या राज्यामध्ये ती सर्वात पहिल्यांदा सुरू करण्यात आली आणि वर्ष आहे त्याचं 1971. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांची पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आढळून येतात? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. खालीलपैकी असा एक मराठी संत आहे की त्यांची जी काही लिखाण आहे किंवा त्यांची जी काही पदं आहेत, हे जे शीख लोक आहेत, म्हणजे शीख जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा आढळून येतात. तर ते एक प्रकारचे मराठी संत आहेत आपले. ऑप्शन क्रमांक 2, तर संत नामदेव यांचं लेखन गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आढळून येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा प्रदान करण्यात आला? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2024 या वर्षापासून जवळपास 5 वेळापेक्षा जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो कधी देण्यात आला? तर 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी तो दर्जा त्याला देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. मग या ठिकाणी अजून आपण काही थोडीशी माहिती पाहूया. तर यासाठी एक समिती नेमली होती. मराठी भाषेला दर्जा मिळावा, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने 2013 मध्ये केंद्र सरकारला सविस्तर अहवाल सुद्धा सादर केला होता. आणि एखादी भाषा अभिजात ठरवण्यासाठी ती किमान 1500 म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुनी असणं गरजेचं आहे. तिचं स्वतःचं मौलिक साहित्य असणं आणि इतर भाषांपासून स्वतंत्रपणे विकसित झालेली असणं ही आवश्यक असतं. तेव्हाच त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. आणि मराठी या भाषेला 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोवळ्या सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व शरीरात तयार होते? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पहाटेचं जे कोवळं ऊन असतं, तर त्या उन्हामध्ये कोणते जीवनसत्व हे जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात? जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर व्हिटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड हे जे आहे हे सर्वात जास्त आपल्याला कोवळ्या सूर्यप्रकाशामधून मिळत असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कैसर ए हिंद ही पदवी मिळवणारी पहिली स्त्री खालीलपैकी कोण आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. खालीलपैकी अशी कोणती पहिली स्त्री आहे की ज्यांना कैसर ए हिंद ही पदवी मिळाली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर पंडिता रमाबाई ह्या अशा पहिल्या स्त्री आहेत की त्यांना कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पोसायडन रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे एक ड्रोन आहे. ते ड्रोन कोणत्या ऊर्जेवरती काम करते किंवा चालते? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर अणुऊर्जेवरती चालतं पहा. पोसायडन नावाचं एक ड्रोन आहे जे की पाण्याखाली चालणारं ड्रोन आहे. ते विकसित कोणी केलेलं आहे? तर रशिया या देशाने ते विकसित केलेलं आहे आणि ते अणुऊर्जेवरती चालत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्याचे म्हणजेच एप्रिल 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? हा देखील महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025-26 वरचा हा महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. सध्याचे म्हणजेच कधीचे? आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत हा एप्रिल 2026 मध्ये. तर त्यावेळीचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर संजय मल्होत्रा जे आहेत हे सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे किंवा मिळालेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला 2026च्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, पर्नका समुद्र किनारा जो आहे तर या समुद्र किनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे, जो की पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मानवासारखे हावभाव व वर्तन करू शकणारा जगातील पहिला बायोमॅट्रिक एआय, लक्षात ठेवा, बायोमॅट्रिक एआय रोबोट कोणत्या देशाने तयार केलेला आहे? त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे की माणसासारखे पूर्ण हावभाव आणि वर्तन तो करू शकतो असा एआय रोबोट आहे. तो कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर तो तयार केलेला आहे ऑप्शन क्रमांक 1, तर चायना म्हणजे चीन या देशाने विकसित केलेला आहे. आणि जर आपल्याला कधी त्याचं नाव विचारलं तर लक्षात ठेवायचं, मोया रोबोट हे जे आहे हे त्या रोबोटचं नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक परीक्षेसाठी आपण हे व्हिडिओज घेत आहोत आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.